बेटाळा येथे रेतीची चोरटी वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतले. यात 2 आरोपींच्या ताब्यातून 12,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सदर आरोपींवर मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशन मोहाडी येथील पोलीस हवालदार दोनोडे हे दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान पोलीस स्टॉपसह घाटकुरोडा ते बेटाळा येथे पेट्रोलिंग करीत असताना 2 विना क्रमांकाचे ट्रॅक्टर अवैधरित्या विना पास परवाना रेतीची चोरटी वाहतूक करताना मिळून आले. यात ट्रॅक्टर चालक आरोपी राहुल बांडेबुच्चे वय 24 वर्षे राहणार रोहा आणि परमानंद कांबळे वय 26 वर्षे राहणार बेटाळा अशा दोन्ही ट्रॅक्टर चालक यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 2 ट्रॅक्टर, 2 ट्रॉली आणि 2 ब्रास रेती असा एकूण किंमत 12,12,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सदर आरोपींवर पोलीस स्टेशन मोहाडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार भुरे हे करीत आहेत. तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक 1 मे रोजी दुपारी 4:30 वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.